19ला निवडून दिलं। आकडे असे आले होते की शिवसेना भाजपचं सरकार होणार, पण राज्यामध्ये राजकारणामध्ये बऱ्याच हालचाली घडामोडी झाल्या आणि त्याच्यामधून माननीय उद्धवजी ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार बनलं। 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलं आणि पुन्हा आम्हाला काही दिवस विरोधी पक्षात बसायची वेळ आली। आपले 52 आमदार होते। आमदार सारखे यायचे, कुरकुर करायचे की आमच्या मतदारसंघात विकास होत नाही, आम्हाला पैसे मिळत नाही, आम्हाला फंड मिळत नाही। वरच्या लेवलला काय बोलाचाली झाल्या त्या मला माहित असल्या तरी मी एवढ्या जाहीर सांगू शकत नाही। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदारांच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतला की आपण सरकारमध्ये सामील व्हायचे। 52 पैकी 42 आमदार सरकारमध्ये सामील झाले। आम्ही 10 जण मंत्री झालो। खरं तर त्यावेळेला सेना भाजपला राष्ट्रवादीची गरज नव्हती बहुमतासाठी, पण तरी सुद्धा वरच्या लेवलला काय बोलणं झालं माहित नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सहभागी व्हायची भूमिका घेतली। आता जो निर्णय 41 आमदारांनी घेतला, सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला, मग त्याच्यामध्ये अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ साहेब, तटकरे साहेब, हसन मुश्रीफ, बाकीचे सुनील तटकरे, त्यांची मुलगी, आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरा विभाजन झालं। आता 42 आमदार एका बाजून दुसऱ्या बाजूला गेले। पक्षाने हा एकत्र निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी त्यांच्या सोबत राहिलो, कारण आपला पाण्याचा प्रश्न। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।